अजित पवारांनी आरोप केलेला पूर्व विदर्भातला तो नेता भाजपचा होता की राष्ट्रवादीचा हे समोर यायला हवं अशी मागणीही पत्रकार परिषदेदरम्यान संजय राऊतांनी केली। पूर्व विदर्भातील एक कुठले तरी नेते हे मोबाईल चेक करा दादांचे, नाही तर लँडलाईन वर कोणाचा फोन होता काय होता मला माहित नाही, पण मला जे कळालं आहे सही करावीच लागते। फार महत्वाची फाईल आहे आणि मग ती फाईल कुठे आहे हे जेव्हा बघितलं गेलं ती फाईल घरी नव्हती, ती फाईल मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये होती दादांच्या। दादा कुठलीच फाईल मोकळी ठेवत नाही, पण अचानक ती फाईल तिथं होती। मग ती दादानी बोलवली, बोलवण्यात येण्यात मुंबईचं संध्याकाळचं ट्रॅफिक तुम्हाला माहिती आहे, ती फाईल पोहोचूस तर वेळ गेला। वेळ गेल्यानंतर ती फाईल आली, पण एक मोठा नेता आपल्या पक्षाचं बोलत असेल तर सही तर करावीच लागेल। आणि मग दादाने ती सही केली, ती फाईल यूज तर सही करूच तर त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी वेळ गेला। पूर्व विदर्भातले ते नेते कोण आहे सांगायला पाहिजे। ते भारतीय जनता पक्षाचे आहेत का, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत का, ते कुठल्या पक्षाचे आहेत, त्यांचं नाव सांगायला काहीच हरकत नाही। आणि अशी काय घाई होती ती फाईल घेऊन, अशी कोणती फाईल होती की त्या फाईलवर सही जर केली नसती त्या दिवशी तर महाराष्ट्र थांबला असता का? नाही, ती नक्की ती फाईल होती की अजित पवारांकडे जी भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराची फाईल होती असं अजित पवार सांगतायत, त्या फाईलचा ताबा घेण्यासाठी ते येऊन तिथे थांबले होते। हे फार गंभीर गोष्ट आहे।